राम राम मंडळी, आत्मा मालिक राम कृष्ण हरी ओम गुरुदेव सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 47व्या भागाला प्रारंभ करत आहे. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील अनमोल भाग पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जय हरी. आजचा सुविचार आहे, आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे, हे लक्षात घ्या. आणि आजचा विषय आहे, भगवंताचे नाम सोडू नका. भगवंताचे नाम सोडू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे नाम. नामाचे चिंतन जर भक्तजन हो, नामाचे चिंतन सतत केले गेले तर जीव देव होतो. इथेच तुमच्या लक्षात येईल की भगवंताचे नाम न सोडल्याने, नाम सतत जपल्याने जीवनामध्ये काय फरक होतो, काय लाभ होतो. म्हणूनच भक्तजन हो, भगवंताचे आवडत्या देवाचे नाम घेणे सोडू नका. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. योग याग तप दान व्रत या सर्वांपेक्षा देवाचे नाम घेणे सोपे आहे. शिवाय नाम हे आपले नित्यकर्म करतानाही घेता येते. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून पहा, आपल्याकडे सायंकाळच्या वेळी मंदिरामध्ये हरिपाठ चालू असतो. किती मनाला प्रसन्न वाटते आणि म्हणावंसं वाटतं देवासाठी आपल्याला, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पहा भक्तजन हो, भगवंताचे नाम सोडू नका. तर नाम घेतल्याने काय होते आणि नाम नाही घेतल्याने काय होते, असा प्रश्न जर आपणास पडला असेल तर मग इथे लक्षात घ्या की जर आपण 2 दिवस अन्न पाणीच घेतले नाही तर काय होईल बरं. अनुभव घेऊन पहा की शरीराची ताकद कमी होईल, आपल्याला चक्कर येईल आणि तहान भुकेने आपण तडफडत राहू. तसेच भौतिक सुविधांमध्ये जीवन जगताना जर नाम घेतले नाही तर मग मनुष्य जन्माला येऊन खऱ्या सुख शांती समाधानाने जीवन उद्धाराशिवाय असेच आपल्याला जीवन जगत राहावे लागेल आणि जीवन संपून जाईल. मग या अनमोल मनुष्य जन्माला येऊन शेवटी साध्य म्हणजे जीवाची कीर्ती आणि चांगले कार्य हातून काही घडणार नाही. मग या जन्माचा शाश्वत उपयोग काय बरे, असा विचार अंतिम क्षणी लक्षात येईल, मनात येईल. वेळ निघून गेलेली असेल, आयुष्य खातो काळ सावधान. उगवले बिंब अद्वैत स्वयंभू, नाम हे सुलभ विठ्ठल राज. जीवनात आपले नित्यकर्म करत असताना ज्या ईश्वराने परमात्म्याने ही अवघी सृष्टी निर्माण केली, त्या स्वयंभू शक्तीला नामाने आळवून नतमस्तक होऊन भक्तीच्या प्रांगणात नाम ध्यान मौन सतत जपत राहिले पाहिजे. तरच देवाची भक्तावर कृपा होऊन देवाचे दर्शन सुद्धा होऊ शकते. आणि देवाचे दर्शन झाल्यानंतर काय अनुभव येतो हे आपण एका दृष्टांताद्वारे पाहूया. दृष्टांत असा आहे, एकदा सत्यलोकामध्ये विष्णू भगवान येणार असल्यामुळे सर्वजण एकत्र जमलेले होते. आणि सत्यलोकात विष्णू भगवान आले आणि देवाला पाहून सर्वांनी उठून उभे राहून देवाला नतमस्तक झाले आणि नमस्कार केला. पण सनकादिक 4 भाऊ मात्र उठलेच नाहीत, देवाला नमस्कार केला नाही. हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र
ब्रह्मदेवास राग आला. आपल्या मुलांनी देवाचा अपमान केला, देवाला नमस्कार केला नाही. मग ते रागावले आणि विचारले, अरे परमात्मा देव आल्यानंतर उठून उभं राहावं इतकं साधंही समजत नाही का तुम्हाला? माहीत नाही का तुम्हाला? काय पद्धत आहे बरं ही वागण्याची? तेव्हा सनकादिक म्हणाले, तात देवाला आलेलं आम्ही पाहिलं, परंतु देवाचे रूप पाहिल्यानंतर आम्ही स्वतःच इतके विसरून गेलो की आम्ही बसलेलो आहोत की उभे आहोत याचे भानच आम्हाला उरले नाही. क्षमा करा. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तसंच त्यांचं भगवान विष्णूंना पाहून देहभाव हरपून गेला. म्हणून भक्तजन हो, भगवंताचे नाम सोडू नका. जीवनात रंग भरा आणि सुखाने आनंदाने जीवन जगा. पहा, देवाचं नाव हे का घ्यायचं? तर सर्वात मोठे पुण्य हवे असेल तर भक्तानं निरंतर नाम घ्यावे, नामात रंगून जावे. पुण्य ऐसे काय रामनामापुढे, काय ते बापुडे यज्ञ याग तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय. आयुष्य खातो काळ, सावधान प्रत्येक क्षणाला आता सावधान अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. हे लक्षात घ्या. प्रत्येक भक्ताने रोज थोडा वेळ तरी देवासाठी काढा, देवभक्तीसाठी काढला पाहिजे. काही क्षण काढा वेळ आणि देवाने तुमच्या जीवनात कोणत्या मार्गाने वाटचाल केलेली आहे, काय तुम्हाला दिलं आहे यावर विचार करा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आपले नित्य कर्म करताना नाम घेत चला. आणि जसजसे भक्तजन हो आपण नाम घेत राहू तसतसे आपली मानसिक शांती वाढत जाऊन भक्त सत्य, सुख आणि समाधानाचा आस्वाद घेऊ लागतो. फक्त कंटाळा न करता हे नाम मात्र झालं पाहिजे, नाम घडलं पाहिजे. नाम घ्यायला चालू तर करा. आज करेल, उद्या करेल असे म्हणत काहींचे आयुष्य संपले हो, पण नाम घ्यायला वेळच मिळाला नाही. वेळ मिळतो पण इच्छा होत नाही. पण मग अशा वेळी नुसते देवाच्या आठवणीत जरी रमलो तरीही नंतर नामाची गोडी आपल्याला निर्माण होऊ शकते. आणि गोडी लागल्यामुळे आपण नाम घेऊन जीवन आपले उद्धार करू शकतो. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे समुद्रात किती लिटर पाणी आहे याचे मोजमाप करता येणार नाही, त्याचप्रमाणे नामात किती हित आहे, सुख दडले आहे हे सांगता येणार नाही. अवघाची संसार नामानं अवघाची संसार काय होतोय? सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणून भक्तजन हो, संसार सागरातच रममान न होता आपण कुटुंबाबरोबरच साधू संत सेवा, गुरूंचे मार्गदर्शन, अखंड नामस्मरण याही गोष्टी करा. या जीवनात प्रवेश कराल तर मग भक्तीच्या प्रांगणात शुद्ध भावाने जीवनात नाम घडेल आणि नामाने देव सुद्धा आपल्याला भेटू शकेल, देवाची भेट होईल. हे सुद्धा लक्षात घ्या. नाम हा संकल्प तर करून पहा. नाम ही एक शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहत नाही. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर आपल्याला भगवंत भेटतो. याची अनंत उदाहरणे आहेत भक्तजन हो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविला,
कितीही प्रॉपर्टी घेतली, कितीही जमिनी घेतल्या, कितीही घरं बांधली, कितीही कपाटे आपल्या कपड्यांनी आणि सोन्या दागिन्यांनी भरली, तरीसुद्धा आपलं जीवन हे अपूर्णच राहणार आहे. कारण या गोष्टी स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण सुख समाधान आपणास मिळत नाही. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला पाहिजे, देव माझा 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 आणि मी फक्त माझ्या देवाचा, असे जीवन जगा, अशी इच्छा करत जा. आणि मग याचे नामात रूपांतर होईल आणि नामामुळे खऱ्या प्रेमाची आपल्याला ओळख होईल. घालून या भार राहितो निश्चिंती, अशी आपली वृत्ती जर बनली तर प्रपंचात राहूनही भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालतोय, भगवंताच्या सत्तेने चालतोय, ही जाणीव आपणास निर्माण होईल. आणि मग आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही. कारण साधन तेच आणि साध्यही तेच, नाम एकच सत्य आहे. या परते दुसरे साधन नाही, नामा परते साधन नाही दुसरे, असा दृढ भाव असावा. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करता ते आरंभले आहे ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा प्रकारे घ्यावे याची जाणीव अखंड राहावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे, मी माझ्या गुरूंचा आहे, गुरु माझे आहे, हे अनुसंधान टिकून ठेवले पाहिजे. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला या विषयांचा बनवले आहे असे वाटू लागते. संत आपल्याला हेच सांगतात की अरे बाबा, तू विषयांचा नाहीस तर तू भगवंताचा आहेस, असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि शिकवण आपण जीवनात अंगीकारली पाहिजे. आणि याकरता हे नाम जे आहे ते सतत घेतले पाहिजे. म्हणून भगवंताचे नाम सोडू नका, हा विषय आज निवडला आहे. मी विषयांचा नाही तर विषय माझा भगवंत आहे, हे लक्षात घेऊन जीवन जगा. मनात तशी जाणीव उत्पन्न करा आणि एकदा काही जाणीव निर्माण झाली की ती टिकवी न करता पुन्हा पुन्हा मनाला नामाची गोडी लागेल आणि मी खरोखरच ज्याला भगवंत हवा आहे ना, तो भगवंताचा होऊन जाईल. उदाहरण लक्षात घ्या संत जनाबाईंचे. दळिता कांडिता तुझ गायीन भगवंता अनंता, असं म्हणणाऱ्या जनाबाई, या जनाबाईंच्या भावभक्तीच्या प्रेमाला भाळून, नित्य नामाला भाळून देवसुद्धा जनाबाईच्या जात धरून जात्याने दळण दळू लागला, हे आपणास ज्ञात आहे. मग हा देव पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल प्रभू परमात्मा असा नामाने रंगून जर जीवाचा उद्धार करत असेल आणि जनाबाई सारख्या गृहिणीला चंद्र सूर्य तारे असे पर्यंत अजरामर करत असेल, तर मग आपल्या जीवनाचा उद्धार का बरं करून घेऊ नये. मला इतकेच आपणास सांगायचे होते आज, आणि ते आपण ऐकाल आणि अंगीकाराल अशी आशा आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररी ते, काम क्रोध केले घररी ते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, भरिला विठ्ठले. म्हणून भक्तजनो, नामानं जीवन भरून घ्या, नामामध्ये समरस व्हा आणि देह नामाने रंगवा आणि नामाने जीवन सुखी करा. कारण नामाविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून
आपण व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्की मला सांगा. प्रेरणा मिळेल मला. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला पुढील अनमोल भाग पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक कृष्णम वंदे जगद्गुरु. जय शिवराय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.